तर आपण आज आलोय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यल्लमा देवीच्या यात्रेला, जे आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील यल्लमा देवी मंदिराला. तर इथं आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि आज आहे त्या यात्रेचा मुख्य दिवस. त्या यात्रेसाठी आज आपण आलो होतो आणि माझ्या मागे बघताय आत्ताच पालखी येणार आहे, त्यासाठी भक्त भाविक सज्ज झालेले आहेत आणि इथं भरपूर असे स्टॉल सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. या यात्रेसाठी तुम्हाला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या संपूर्ण राज्यातून लाखो भक्त भाविकांचा आज इथं भरपूर मोठी यात्रा भरते. ती यात्रेसाठी आज आपण इथं आलोय. तर चला मित्रांनो, यात्रेचा आनंद घेऊया आणि यात्रेच्या मुख्य दिवसाबद्दल आजचा आपण पालखीचा आनंद घेऊया माझ्या मागून. यात्रा मित्रांनो, यात्रा भरली अशी बघू शकता तुम्ही. तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे. पालखी आलेल्या आहेत बघू शकता, समोरून तुम्हाला दर्शन दिसतंय. पालखी आलेल्या आहेत आणि उद्याच्या जयघोषात इथं पालखीचं जयघोष चालू आहे. प्रचंड अशा प्रमाणात भंडारी उधळून केलं जातं. हे बघू शकता पालखी आलेल्या आहेत देवीच्या आणि पालख्या निघाल्या जातात. पालख्यांचं प्रस्थान व्हायला लागले बघू शकता. माझ्या मागे ज्या सगळ्या दिसल्या त्या यल्लमा देवीच्या पालख्या आहेत आणि इथं आज आपण आलो होतो यात्रेसाठी. उद्याचा जयघोष आहे आणि त्या जयघोषात सगळे जतनगरी दुमदुमले आता आणि हे प्रचंड अशा मोठ्या पालख्या आलेल्या. पालखीचा प्रस्थान मार्ग आहे आणि इथून पालखी आत्ताच गेलेले आहेत वरती. तर या दिशेनेच आपण निघालो पालखीच्या मागं मंदिराकडे. आता मंदिराच्याकडे दिशेने निघालोय आणि मंदिराकडे आता प्रचंड जनसमुदाय दिसतोय तुम्हाला उद्याच्या जयघोषात. तर अनेक छोट्या मोठ्या पालख्या या यात्रेत येतात आणि या निघालेल्या आहेत. हे पुढून येणारा प्रचंड समुदाय दिसतोय तुम्हाला. ही दुसरी फेरी आहे आता देवीची. 5 फेऱ्या झाल्यानंतर एक किचकडे जाणार आहे. प्रचंड जल्लोष आहे आणि भक्त भाविकांचा. तसंच आपल्या महाराष्ट्र वाद्य पण आहे इथं बघू शकता तुम्ही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या भक्त भाविकांचा इथं जल्लोष असतोय आणि भंडाराची उधळण त्याचबरोबर उद्याच्या जयघोषात हे सगळी यात्रा चालू असते मित्रांनो. आणि हा दुसरा राऊंड आहे. बरोबर 5 फेऱ्या होणार आहेत देवीला. महाराष्ट्र कानाकोपऱ्यात येणारे आपल्या घरातले जग घेऊन भक्त भाविक या देवीच्या भेटीला येत असतात यल्लमा देवीच्या यात्रेला. हे 5 फेऱ्या झाल्यानंतर इथं समोर इथं कीच होणार आहे आणि त्या कीचचा इथं हे 5 फेऱ्या झाल्यानंतर मंदिरातलं दर्शन बंद होणार. समोरून मोठे जग येताना दिसत आपल्याला आणि मेन पालखी आहे ही देवीची, यल्लमा देवीची मेन पालखी आहे. आणि उद्याचा जयघोष आणि भंडारात लीन झालेले आहेत सगळे भक्त भाविक. उद्या मेन पालखीचा आज तर तुम्हाला नजारा दिसतोय समोरून आणि मेन पालखी चाललेली आहे. आपण पालखीच्या एकदम जवळ आलेलो आहे आता. आणि असं भक्त भाविक प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण या जगाला हात लावावं, दर्शन घ्यावं, पण प्रत्येकाला होत नाही. आई प्रत्येकाला दर्शन देणारच आहे. तर लांबून येणाऱ्या भक्त भाविकांनी लांबूनच दर्शन घेऊन त्याचा आनंद व्यक्त करावा. एक अद्भुत नजारा. इथं लिंब नेसला जातोय.
ज्यांचा देवीचा लिंब आहे ते लिंब इथं नेसवलं जाते. बघू शकता तुम्ही हे इथे देवीचे परड्या भरल्या जातात, लिंब नेसवला जातो. देवीसाठी लागणारे ओटी साडी तुम्ही इथं खरेदी करू शकता. इथं जवळच मार्केट आहे आणि इथं भंडारे सुद्धा इथं सोय आहे. इथे केळी आहे, केळीचा नैवेद्य पण दाखवला जातोय. आणि हे बघा हे दोन्ही साईडला तुम्हाला इथं परड्या भरता येणार आहेत, लिंब नेसता येणार आहे. हे बघू शकताय. मित्रांनो या प्रदक्षिणा फेरीमध्ये आपला मोबाईल पडला होता, त्यामुळे तुम्हाला मेन किटचं आपण ह्या व्हिडिओमध्ये काहीच दाखवू शकलो नाही. आणि देवीच्या कृपेने आपला मोबाईल तर सापडलेला आहे आपल्याला. आणि हे पुढचं शूट तुम्हाला दाखवतो. बघू शकता ही यात्रा संपन्न झालेली आहे आणि यात्रा संपन्न झाल्यानंतर भक्त भाविक यायला लागलेत बाहेर. तिथं किच झाला आत्ताच आणि किच झाल्यानंतर हे सगळं या देवीच्या ज्यावेळी फेरी पडते किचची फेरी असते, पाच फेऱ्या, त्या फेरीमध्ये आपला मोबाईल पडला होता. 80 ते 90,000चा मोबाईल होता आणि जगचा मानाचा जग आहे. या जगच्या ह्या ताईने आपला मोबाईल याच्यामध्ये ठेवला होता आणि यात्रा झाल्यानंतर आपल्याला मोबाईल आठवणीनं आणून दिला आहे आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. तर देवीच्या कृपेने यांच्या कृपेने आपला मोबाईल सुखरूप मिळालेला आहे. तर यांच्या आपल्या टीमतर्फे हार्दिक अभिनंदन. 80 ते 90,000चा मोबाईल होता आणि ब्लॉक करताना मोबाईल चुकून पडला. ते मोबाईल मिळेल का नाही काय मला गॅरंटी नव्हती, पण देवीच्या कृपेनं आणि ताईंच्या कृपेनं आपल्याला मोबाईल मिळाला. त्यांचं खूप खूप धन्यवाद आपल्या टीमतर्फे आणि त्यांचा आशीर्वाद घे आणि पुढच्या आपण देवीच्या कृपेनं आपल्याला मिळाला आहे. परत आणि देवीची व्हिडिओ करायला आपण सुरुवात करू. थँक्यू. बघू शकता मित्रांनो तुम्ही भली मोठी यात्रा भरली आहे. यात्रेमध्ये प्रत्येक स्टॉल आहे, इथे तुम्हाला शॉपिंगचाही आनंद घेता येणार आहे. आणि असे स्टॉल लागलेले आहेत, भरपूर असे स्टॉल आहेत तिथं खायचे प्यायचे शॉपिंगचे, लहान मुलांचे खेळण्याचे तर अनेक स्टॉल आहेत. तसंच तुम्हाला इथे देवीसाठी लागणारा भंडारा गुलाल पूजेचं साहित्य याचे सुद्धा स्टॉल अवेलेबल आहेत. खास करून लहान मुलांचे खेळण्याचे भरपूर व्हेरायटी पाळणे सगळे तुम्हाला इथं यात्रेमध्ये मिळणार. माझं तर या यात्रेमध्ये दर्शन झालेलं आहे आणि एक चांगलाच एक्सपिरियन्स झालेला आहे. तर परत भेटूया नवीन एका ठिकाणी, अशाच नवीन एका देवस्थानाला. तर परत भेटूया. बाय बाय.